विंटर्सचे नवीन कपडे. खूप वर्षांपूर्वी दूरवरच्या एका राज्यात एक गर्विष्ठ राजा राहत असे. या राजाचे कपड्यांवर खूप प्रेम होते आणि तो त्याचे सर्व पैसे कपड्यांवरच खर्च करत असे, जेणेकरून तो नेहमी चांगला दिसेल. तो त्याचा जास्तीत जास्त वेळ नवीन कपडे घालून आरशासमोरच घालवत असे. टेलर, मी कसा दिसतोय हे मला शोभतंय ना? अर्थातच महाराज, तुम्ही काहीही घाला, तुम्हाला सगळंच शोभून दिसतं. राजाचे राज्य ही एक गमतीदार जागा होती. बाजारात विकण्यासाठी रंगीत कपडे, दागिने आणि स्मृतिचिन्हे ठेवलेली असत. एक दिवस 2 विणकर बाजारात आले. ते स्वतःला विणकर म्हणत होते, जे जगातील सर्वश्रेष्ठ कपडे बनवत असत. त्यांना माहित होतं की राजाला रंगीबिरंगी आणि उच्च कपड्यांची आवड आहे. त्यांनी लगेच बाजारात अफवा पसरवली की ते जे कपडे बनवतात त्यांची विशेषता ही आहे की जे लोक त्यांच्या नोकरीच्या लायक नसतील आणि जे मूर्ख असतील ते हे कपडे पाहू शकणार नाहीत. अर्थातच राजापर्यंत ही अफवा पोहोचली. आश्चर्य, आश्चर्य! जर मी हे कपडे घातले तर मी सुद्धा लगेच ओळखू शकेन की माझ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोण त्यांच्या पदाच्या लायक नाही आहे, आणि मी मूर्खांना सुद्धा ओळखू शकेन. त्या विणकरांना पेश केलं जावं. आणि मग ते भोंदू विणकर राजाला भेटण्यासाठी आले. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासाठी तुमच्याकडे जे उच्च प्रतीचं कापड आहे त्याने एक दिमागदार सूट शिवावा. जर मला आवडला तर तुमच्या मागणीपेक्षा जास्त मोबदला देईन, पण जर आवडला नाही तर? महाराज, आपण मुळीच काळजी करू नये. आम्ही तुमच्यासाठी असा काही अद्वितीय सूट शिवू ज्याला कुठेही काहीही तोड नसेल. महाराज, रंग तुम्हीच पसंत कराल की आम्हीच निवडू? तुम्हीच निवडा आणि लगेच कामाला लागा. तुम्हाला त्यासाठी भांडवल दिलं जाईल. विणकरांनी लगेच एका कार्यशाळेची स्थापना केली आणि काम सुरू झाले. पण असं म्हणतात की तेथे पाहण्यासारखं काहीही नव्हतं. त्यांना सोनेरी धागे आणि उत्तम रेशम तसंच सर्व प्रकारचे दागिने घेण्यास सांगितलं. पण त्यांना जे काही मिळालं ते त्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवून दिलं आणि रिकाम्या लूमवर उशिरापर्यंत काम करत राहिले. राजा खूप उत्सुक होता आणि त्याला त्याच्यासाठी बनवला जाणारा सूट पाहण्याची इच्छा होती. पण एका गोष्टीबद्दल त्याला शंका होती की जो मूर्ख असेल आणि जो त्याच्या पदाला योग्य नसेल त्याला हा सूट दिसणार नाही. खरं तर मला काळजी करण्याचं कारण नाहीये, तरी देखील मी माझ्या एका विश्वसनीय मंत्र्याला पाठवतो. तो खूपच बुद्धिमान आहे आणि माझा सर्वश्रेष्ठ मंत्री देखील. तर त्या मोठ्या मनाच्या आणि प्रामाणिक मंत्र्याने त्या खोलीत प्रवेश केला जेथे 2 विणकर रिकाम्या लूमवर काम करत होते. त्याने डोळे मोठे करून पाहिले. हे वास्तव असू शकतं की त्याला काहीही दिसत नव्हतं. तो कोणाला सांगूही शकला नाही. 2 विणकरांनी त्याला जवळ बोलवलं. कृपया आम्हाला सांगावं की आपण कधी असं सुंदर नक्षीकाम आणि असे दिमागदार रंग यापूर्वी पाहिले आहेत का? म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर खरंच मी आजवर असे रंग आणि डिझाईन्स पाहिलेली नाहीत. ते तर अविश्वसनीय आहे. राजाला नक्कीच आवडेल. जे काही बोललं गेलं, पण मंत्र्याने मनात विचार केला, एकतर मी मूर्ख असेन किंवा मी राजाच्या मंत्रिपदाच्या लायक नसेन. आणखी काही पर्याय नसल्यामुळे काहीही न बोलता तो खोलीतून बाहेर आला. राजा उत्सुकतेने मंत्र्याच्या मताची वाट पाहत होता. शेवटी मंत्री भेटायला आला आणि त्याने सुंदर डिझाईन्स आणि सूटचा अविश्वसनीय रंग याबद्दल कौतुक केलं. राजा खूप खुश झाला. अशा प्रकारे विणकर आणखी सोन्याचे धागे आणि रेशमची मागणी करू शकले, जे त्यांनी घेऊन त्यांच्या बॅगेत ठेवून दिले. लूम मध्ये एकही धागा दिसत नव्हता.
तरीही विणकर सातत्याने काम करत होते. काही काळानंतर राजाने त्याच्या आणखी एका विश्वसनीय मंत्र्याला सूट पाहण्यासाठी पाठवलं. मंत्र्याने खोलीत एक बेरकी नजर फिरवली, पण तेथे काहीच नव्हतं. त्यामुळे त्याला काहीच दिसलं नाही. किती सुंदर कापड आहे, नाही का? मंत्री विचार करू लागला. मी निश्चितच मूर्ख नाहीये, पण मला वाटतं की मी माझ्या पदाला योग्य नाही. ही चांगली गोष्ट नाही. मी कुणाजवळ बोलायला नको. राजाकडे गेल्यावर मंत्र्याने सूटचे खूप कौतुक केले, जे तो पाहू शकला नव्हता. तो हेही म्हणाला की असे सुंदर रंग आणि डिझाईन्स पाहून तो मुग्ध झाला आहे. हे ऐकून राजा खूप खुश झाला आणि तो सूट पाहण्याकरता आतुर झाला. राज्यात सर्वत्र त्या दिमागदार सूटची चर्चा सुरू होती. सगळ्यांना ठाऊक होतं की केवळ बुद्धिमान व्यक्तीच तो पाहू शकतो. आता राजालाही सूट पाहायचा होता. म्हणून आपल्या मंत्र्यांना सोबत घेऊन तो खोलीत गेला, जेथे विणकर काम करत होते. रिकाम्या लूमवर खूप मेहनत करणाऱ्या विणकरांनी राजाला नमस्कार केला. दोन्ही मंत्र्यांनी राजासमोर बोलायला सुरुवात केली. हो, खरंच हे खूपच अमूल्य असं आहे, नाही का? हो ना, विणकाम ही आता जास्त सुंदर दिसत आहे. हे डिझाईन आणि हे रंग पहा बरं. राजे, आपलं काय मत आहे? राजाने एक मोठा आणि तीक्ष्ण कटाक्ष टाकला रिकाम्या लूमवर आणि निश्चितपणे हा विचार केला की इकडे सर्वजण हा कपडा पाहू शकत आहेत. याचा काय अर्थ आहे? मला काहीच दिसत नाहीये. हे अशक्य आहे. मी मूर्ख आहे का की राजा बनण्याच्या लायकीचाच नाहीये? हे राजाचे विचार होते, पण शब्द वेगळेच बाहेर पडले. वा, खूपच छान, अप्रतिम. अशी दिमागदार गोष्ट मी आजवर पाहिली नाहीये कुठेही. राजाच्या जवळ उभ्या असलेल्या मंत्र्यांनाही वा, खूपच छान, अप्रतिम असं बोलून समर्थन द्यावं लागलं. विणकरांनी हा सूट आगामी उत्सवात राजाने घालावा अशी विनंती केली आणि हे मान्य करण्याशिवाय राजाकडे कोणताही पर्याय नव्हता. संपूर्ण राज्य राजाचा हा सूट पाहण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. सर्व लोक विणकरांची प्रशंसा करत होते. राजानेही एक पदक देऊन विणकरांचा सन्मान केला आणि त्यांना राजवाड्याचे गुप्त विणकर हा किताब दिला. मोठ्या उत्सवाच्या एक दिवस आधीपर्यंत दोन्ही विणकरांनी दिवस रात्र काम केलं आणि सर्वांनी पाहिलं की राजाचा सूट पूर्ण करण्यासाठी त्या दोघांनी किती मेहनत घेतलीये. सकाळी राजा त्याच्या मंत्र्यांसोबत विणकरांकडे गेला. तुमचा सूट तयार आहे महाराज. दोन्ही विणकरांनी आपले हात असे वर केले जणू ते काही दाखवत आहेत आणि म्हणाले, ही आहे पॅन्ट, हे जॅकेट आणि ही कॅप, आणि एकानंतर एक असा सूट दाखवला. राजा आणि त्याचे मंत्री काहीही बोलू शकले नाहीत. हा कोळ्याच्या जाळ्या इतका हलका आहे, जणू काही हा घातलाच नाही. पण हीच तर या कपड्याची विशेषता आहे. महाराज, कृपया तुम्ही आम्हाला तुम्हाला तयार करण्याची अनुमती द्यावी. कृपया आपण आपले कपडे काढाल का? राजाने त्याचे कपडे काढले आणि ते त्याला तयार करू लागले. खरं म्हणजे तसं नाटक करू लागले. शेवटी एका विणकराने त्याला कॅप घातली. राजाने आरशासमोर स्वतःला सर्व बाजूंनी न्याहाळले आणि मग वळून त्याच्या मंत्र्यांकडे पाहिले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
फार सुंदर दिसत आहात महाराज. हा रंग आपल्याला फारच सुंदर दिसतोय. खूपच सुंदर. राजाने स्वतःला पुन्हा आरशात पाहिलं, कारण त्याला असं दाखवायचं होतं की तो छान दिसत आहे. मला वाटतंय खरंच हा मला शोभून दिसतोय. ठीक आहे, मी तयार आहे. राजाच्या मंत्र्यांनी कॅप सरळ करण्याचं नाटक केलं, कारण त्यांना हे दाखवायचं नव्हतं की काही दिसत नाहीये, आणि ते सर्व बाहेर गेले. रस्त्यावर सुद्धा सर्व लोक ओरडत होते की राजाचा नवा सूट किती सुंदर आहे. कोणीच हे बोलायची हिम्मत केली नाही की त्याने काहीही घातलेलं नाहीये, कारण जर ते असं बोलले असते तर ते आपली नोकरी गमावून बसले असते किंवा मूर्ख तरी म्हणवले गेले असते. त्याच वेळी गर्दीतून एक मुलगा ओरडला, पण राजाने तर काहीच घातलं नाहीये. राजा, त्याचे मंत्री, सैनिक आणि लोक क्षणभर जणू गोठून गेले. पहा पहा, राजा नग्न आहे. हे एका निरागस मुलाचे शब्द होते. केवळ तोच त्या परिस्थितीत खरे बोलू शकत होता. तेव्हा मुलाच्या पित्याला बोलवलं हे गेलं. खरं आहे, महाराजांनी कपडे घातलेलेच नाहीयेत, ते नग्न आहेत. शेवटी सर्वांनी साहस गोळा केलं आणि ओरडायला सुरुवात केली, राजा नग्न आहे, राजा नग्न आहे. महाराज नग्न पहा, आहे, पहा, राजा नग्न आहे, महाराज नग्न आहे, नग्न आहेत राजाने महाराज. काहीच घातलं नाहीये. पहा पहा, राजा तर नग्न आहे. महाराज नग्न आहेत. राजाला या कटू सत्याची जाणीव झाली, पण त्याने तसं दाखवलं नाही आणि आपली मान ताठ ठेवून तो पुढे निघाला, आणि मंत्र्यांनी देखील कॅप सरळ करण्याचं नाटक चालूच ठेवलं. राजा तसाच चालत राहिला, जणू काही झालंच नाही. 2 विणकर आधीच या गर्विष्ठ राजाचे राज्य सोडून गेले होते, आणि त्यांच्या सोबत होते किमती हिरे, कपडे आणि हो, सोन्याचे धागे. खूप वर्षांपूर्वी एक चक्कीवाला त्याच्या सुंदर मुलीसोबत राहत असे. चक्कीवाल्याने नेहमीच खूप श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. याच कारणामुळे तो आजूबाजूच्या लोकांशी खूप खोटं बोलायचा. त्याच्या प्रसिद्ध कथा राजापर्यंत पोहोचल्या होत्या. त्याला महालात बोलावून धडा शिकवण्याचा निर्णय राजाने घेतला, पण चक्कीवाल्याला राजाशी सुद्धा खोटं बोलण्यात संकोच वाटला नाही. महाराज, माझी मुलगी भूषाला सोन्याच्या धाग्यांमध्ये बदलू शकते. राजाला त्याच्यावर विश्वास बसला नाही. ठीक आहे, असं असेल तर उद्या तिला इथे घेऊन ये, आम्हाला दाखव, म्हणजे आमचा त्यावर विश्वास बसेल. जेव्हा चक्कीवाल्याने ही गोष्ट मुलीला सांगितली तेव्हा तिला खूप राग आला. बाबा, तुम्ही पुन्हा खोटे बोललात, आता मी काय करू? तिच्या पित्याला खूप लाज वाटत होती. दुसऱ्या दिवशी असहाय्य चक्कीवाला आणि त्याची मुलगी राजाकडे गेले. राजा मुलीला एका खोलीत घेऊन गेला. खोलीमध्ये एक चरखा आणि भुशाने भरलेली एक टोपली ठेवली होती. सूर्योदय होईपर्यंत सर्व भुशाचं रूपांतर सोन्यामध्ये कर. जर तू करू शकले नाहीस तर तुला खूप मोठी शिक्षा मिळेल. राजाने चक्कीवाल्याला बंद करून ठेवलं आणि मुलीसाठी 2 पहारेकरी ठेवले. मुलीने भुसा आणि चरख्याकडे पाहिलं आणि ती रडू लागली. ओ बाबा. अचानक खोलीत एक प्रकाश दिसला. जेव्हा प्रकाश अदृश्य झाला तेव्हा एक लहानसा कुरूप बुटका प्रकट झाला. मुलीने आश्चर्याने बुटक्याकडे पाहिलं.
का बरं रडते आहेस? राजाची इच्छा आहे की मी या भुशाचं सोन्यात रूपांतर करावं, पण मी हे नाही करू शकत. तुझ्यासाठी मी हे करू शकतो, पण त्या बदल्यात तू मला काय देऊ शकतेस? मुलीने आपल्या गळ्यातला हार बुटक्याला दिला. बुटक्याला हार मिळाल्याबरोबर तो चरख्यासमोर बसला आणि भुसा फिरवू लागला. चक्र चारही बाजूंनी फिरू लागल्यावर चरखा सोन्याच्या धाग्यांनी भरू लागला. थोड्याच वेळात बुटक्याने सर्व भुशाचे सोने केले आणि जसा प्रकट झाला होता तसाच अदृश्य झाला. आता सकाळ झाली होती. राजाने खोलीत प्रवेश केला. त्याने सोनं पाहिलं आणि आश्चर्यचकित झाला. मला वाटलं होतं तुझे बाबा खोटारडे आहेत, पण त्यांनी मला चकित केलंय. मुलगी खूप आनंदात होती आणि तेथून पळून जाणार होती, पण राजा आणखी भुसा घेऊन आला. जर तुला इथून जायचं असेल तर उद्या सकाळपर्यंत ह्या सर्व भुशाचं रूपांतर सोन्यात करावं लागेल. मुलगी पुन्हा रडू लागली आणि पुन्हा बुटका प्रकट झाला. मी याचं रूपांतर सोन्यात करेन, पण त्या बदल्यात तू मला काय देशील? मुलीने तिची अंगठी काढली आणि त्याला दिली. मी तुम्हाला माझी खूप मौल्यवान अंगठी देऊ शकते, जी माझ्या आईने मला दिली होती. बुटक्याला अंगठी मिळाली आणि त्याने चरखा चालवायला सुरुवात केली. चक्र गोल गोल फिरू लागले आणि चरखा सोन्याने भरू लागला. सकाळपर्यंत सर्व काम झालं. टोपली सोन्याने भरली होती. राजाने खोलीत प्रवेश केला आणि सोने पाहून खुश झाला. यावेळी त्याने भुशाने पूर्ण खोली भरून टाकली. जर तू ह्या सर्व भुशाचं रूपांतर सोन्यात केलंस तर मी तुम्हा बाप लेकीला दोघांनाही क्षमा करेन. खरं तर मी तुला माझी पट्टराणी बनवेन. राजा खोलीतून बाहेर गेल्यावर बुटका पुन्हा प्रकट झाला, पण यावेळी मुलीकडे त्याला देण्यासाठी काहीही नव्हतं. बुटका म्हणाला, राजाशी लग्न झाल्यावर तुझं पहिलं मूल तुला मला द्यावं लागेल. मी हा सर्व भुसा सोन्यात बदलेन. असहाय्य मुलीने त्याची अट मान्य केली. यावेळी बुटक्याने वेगाने काम करण्यास सुरुवात केली. गोल गोल चरख्याचं चक्र चालू लागलं आणि भुसा सोने होऊ लागला. सकाळ झाली आणि राजाने खोलीत प्रवेश केला. सोनं पाहून राजा खुश झाला. राजाने मुलीला लग्नाची मागणी घातली आणि मुलगी राणी बनली होती. काही काळानंतर राणीने मुलाला जन्म दिला. एक दिवस जेव्हा राणी मुलाला झोपवत होती तेव्हा बुटका प्रकट झाला. तू मला दिलेलं वचन विसरलीस का? नाही, मी विसरले नाही, पण माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करू नका. बुटक्याला तिच्यावर दया आली आणि त्याने तिला एक संधी दिली. जर 3 दिवसात तू माझं नाव सांगू शकलीस तर मी तुझ्या मुलाला घेऊन जाणार नाही. बुटका अदृश्य झाल्यावर राणी विचार करू लागली. तिने पहारेकऱ्याला बोलवले आणि देशातील सर्व नावांची यादी बनवायला सांगितली. पहारेकऱ्याने सकाळपर्यंत कागदावर सर्व नावांची यादी तयार केली आणि राणीला दिली. सकाळी पुन्हा एकदा बुटका प्रकट झाला आणि त्याने राणीला विचारलं त्याचं नाव काय आहे. राणीने कागदावर लिहिलेली सर्व नावं वाचायला सुरुवात केली. तू डेव्हिड आहेस? नाही. रॉबर्ट? नाही. टॉम? नाही. पीटर? नाही. राणीने सर्व नावं वाचली. मग बुटका म्हणाला, यापैकी एकही नाही. मी आता परत जातोय, पण उद्या पुन्हा येईन. आणि बुटका अदृश्य झाला. राणीने पहारेकऱ्याला बोलवलं आणि यावेळी शेजारील राज्यातील नावांची यादी बनवायला सांगितली. सकाळ व्हायच्या आधीच पहारेकऱ्याने सर्व नावांची यादी एका कागदावर लिहून राणीला दिली.
सकाळ झाल्यावर बुटका प्रकट झाला. तू माझं नाव शोधू शकलीस का? बल्तझर, नाही. हंस, नाही. मुस्तफा, म- गुस्ताव. तिने कितीही नावे घेतली असोत पण ती शोधू शकली नाही. उद्या शेवटचा दिवस आहे. मी परत येईन, पण ही शेवटची संधी असेल. लक्षात ठेव. बुटका पुन्हा एकदा दृश्य झाला. राणीने पहारेकऱ्याला बोलवलं आणि सांगितलं की यावेळी अधिक देशांची यात्रा कर आणि अधिक नाव प्राप्त कर. सकाळ होताच पहारेकरी राणीकडे गेला आणि रात्री त्याने जे पाहिलं ते सांगू लागला. जेव्हा मी जंगलातून जात होतो तेव्हा मी तिथे एक छोटस घर पाहिलं, जिथे बोलणारी झाडं होती आणि एक बुटका गाणं गात नाचत होता. ती माझी मुलगी होणार, ती माझी किरण होणार. आता माझ्या प्रतीक्षेची वेळ संपेल. माझे नाव रंपस्टिल्स्किन. राणी हे ऐकून खूप खुश झाली. सकाळ झाली आणि बुटका प्रकट झाला. जेव्हा त्याने राणीला विचारलं की त्याचं नाव काय आहे, राणीने असं दाखवलं की जसं तिला नाव माहित नाही आणि काही वेगळीच नावे घेतली. आपली मान हलवत बुटका नाही नाही म्हणत राहिला. जसजशी राणीची नावे चुकत होती तो खुश होत होता. शेवटी राणीने त्याचे नाव घेतले. रंपल्स्टिल्स्किन आहे का? पण तुला कसं कळलं? हे होऊच शकत नाही. तुला हे जादूगाराने सांगितलं असेल. हो, जादूगार. बुटक्याने त्याचा पाय रागाने जमिनीवर आपटला आणि जमीन फाटली आणि त्याचा पाय जमिनीत पुरला गेला. जेव्हा त्याने पाय काढायचा प्रयत्न केला, त्याचा दुसरा पाय जमिनीवर आपटला. जमिनीला भेग पडली आणि तो जमिनीच्या आत पुरला गेला. शेवटी राणीची हपापलेल्या बुटक्यापासून सुटका झाली. राणी राजाकडे गेली आणि प्रामाणिकपणे जे काही झालं ते राजाला सांगितलं. राजाला राणीचा पश्चाताप दिसला आणि त्याने राणीला क्षमा केली. तिचे पिता शिक्षेला पात्र आहेत असा विचार करून राजाने त्याला राज्यापासून दूर पाठवून शिक्षा केली. आणि अशा प्रकारे राजा, राणी आणि राजकुमार संपन्न आणि आरोग्यदायी आयुष्य जगू लागले.